नागपुरात बकरी ईद शांततेत पार पडली. मात्र यामागे नागपूर पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि विशेष रणनीती कारणीभूत होती. विशेषतः अवैध गोवंश तस्करी आणि कत्लींच्या विरोधात पोलिसांनी शहरभर विशेष अभियान राबवलं आणि याचे सकारात्मक परिणाम आज समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहराच्या परिमंडळ 3 अंतर्गत तहसील पोलीस ठाणे हद्दीत गेल्या आठवडाभरात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत 56 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. तसंच 400 किलो गोमांस जप्त करण्यात आलंय, तर 6 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात पोलिसांनी सतत गस्त, नाकाबंदी आणि विशेष पथकांची नियुक्ती केली. याशिवाय परिमंडळ 3 मध्ये 98 आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांविरोधात करण्यात आलेल्या या कडक कारवाईचा थेट परिणाम शहरातील शांततेवर दिसून आला. गोवंश अनुषंगाने आम्ही जो एक 4 ते 5 दिवसापासून पूर्ण ड्राईव्ह राबवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 6 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 6 गुन्ह्यामध्ये आपण 56 गोवंश यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे किंवा त्यांची मुक्तता केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण 400 किलोचं गोमांस पकडलेलं आहे आणि या सगळ्या केसमध्ये एकूण 8 आरोपी आपण अटक केलेले आहेत.